हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 6. कर्मेंद्रियाणि संयम्य ह्य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः सह उच्यते. जो कर्मेंद्रियांचे संयमन करून मनाने मात्र इंद्रियांच्या विषयांचे स्मरण चिंतन करत असतो तो महामूढ आणि मिथ्याचारी म्हणून ओळखला जातो. येथे कर्मेंद्रिये असा शब्द मुद्दामच वापरला आहे. मनुष्याला ज्ञानेंद्रियांनी बाह्य वस्तुजगताचे ज्ञान होते. त्या प्राप्त झालेल्या ज्ञानावर मनुष्य स्मृतीतील माहितीच्या सहाय्याने आणि बुद्धीने विचार करून मग त्यावर आत्मभावना किंवा मनातील भावभावना विचारात घेऊन त्याप्रमाणे कर्मेंद्रियांनी प्रत्यक्ष कृती करतो किंवा काही कारणाने प्रत्यक्ष कृती करत नाही. हे असे सर्वसामान्यपणे मनुष्य वागतो किंवा त्याने वागावे असे अपेक्षित आहे. परंतु काही महाभाग असे वागत नाहीत. त्यांना प्रत्यक्ष कृती करेपर्यंत वर सांगितल्याप्रमाणे सर्व काही होते. उदाहरण म्हणून समजा त्यांनी एखादी वस्तू पाहिली आणि त्यांना ती वस्तू आवडली की त्यांना ती वस्तू त्यांच्याकडे असावी असे वाटू लागते. परंतु असे लक्षात येते की दुर्दैवाने ती वस्तू योग्य मार्गाने मिळवणे त्यांना अशक्य आहे. अशा वेळी सर्वसामान्यपणे असे घडायला पाहिजे की अशा व्यक्तीने ती वस्तू आपल्या नशिबी नाही हे लक्षात घेऊन त्या वस्तूसंबंधी विचार करणे कायमकरिता सोडून द्यायला पाहिजे. त्या वस्तूचा नाद त्याने सोडून द्यायला पाहिजे. परंतु असे घडतेच असे नाही. अशा वेळी एखादा 2 गोष्टी करतो. एक म्हणजे तो ती त्याला आवडलेली वस्तू सरळ मार्गाने मिळवणे अशक्य आहे असे लक्षात आल्यावर मग ती वस्तू तो वाम मार्गाने बळजबरीने मिळवण्याचा प्रयत्न करतो. किंवा दुसरे म्हणजे हे सभ्यतेच्या बुरख्याखाली करणे अशक्य असल्यामुळे तो त्या वस्तूचा मनात मांडेखात विचार करत राहतो. त्या वस्तूची अभिलाषा त्याच्या मनात राहून जाते. तो पूर्णपणे ती वस्तू विसरू शकत नाही. कारण परत्वे जेव्हा त्या वस्तूचा संदर्भ येतो तेव्हा त्याच्या अभिलाषेची स्मृती उफाळून येते. याचा अर्थ ती वस्तू आवडल्यावर त्याच्या संवेदना, ज्ञानेंद्रिये, बुद्धी, मन किंवा जीवात्मा अशा मार्गाने काम करतात. परंतु ती वस्तू मिळवण्याची कर्मेंद्रियांची कृती तो थांबवून धरतो. यावेळी अशा मनुष्याने आता शक्यतो लवकर ती वस्तू विसरून जायला पाहिजे. परंतु तसे न करता तो मनुष्य ती वस्तू त्याला प्राप्त होणे शक्य नाही असे लक्षात आल्यावरही त्या वस्तूसंबंधी प्रत्यक्ष कृती करत नसला तरी विचार करत असतो. अशा मनुष्याला येथे भगवंत श्री महामूढ, महामूर्ख आणि मिथ्याचारी म्हणत आहेत. कारण बाहेरून त्याने जरी कर्मेंद्रियांनी कृती केलेली नसली तरीही तो त्याच वस्तूवर विचार करत आहे. हे त्याचे वागणे दुटप्पी आहे, मिथ आहे. त्या वस्तूचा नाद सोडणे आणि न सोडणे याच्यामध्ये कुठेतरी आहे. यालाच मिथ असे म्हणतात. कर्मयोगांना भगवंत श्री येथे उपदेश करत आहेत. जर आपल्या लक्षात आले की समोरील वस्तू आपल्यासाठी नाही तर त्या वस्तूबद्दल विचार करू नका. त्याची अनेकविध कारणे आहेत. अगदी साधे कारण आहे की जर ती वस्तू मिळणार नाही तर त्याबद्दल विचार करून आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू नये. याऐवजी दुसऱ्या आवश्यक आणि प्राप्य वस्तूचा विचार करायला तीच योग ऊर्जा वापरावी. ती सत्कारणी लागेल. सारखा तोच विचार करून त्याला कधीही पूर्ततेचा विराम या जन्मी मिळणार नाही. मग अशी अतृप्त वासना भोग बनते आणि मनुष्य जन्मोजन्मी ह्या भोगपूर्ततेच्या मागे भरकटत बसतो. असा मनुष्य एखाद वेळेस संधी आल्यास किंवा वाममार्गाने संधी निर्माण करून कसलाही सभ्यतेचा विचार न करता आपली अतृप्त वासना शमवण्याचा प्रयत्न करतो आणि महाप्रमाद करून घोर संकटात पडतो. बाहेरून ब्रह्मचर्य आणि आतून भोग असे दांभिक आचरण केले जाते. जनमानसात याचे हास्य होते. एखादा संत मौन धारण करतो, परंतु मौनात
भक्तांच्या प्रश्नांना पाटीवर लिहून देहबोलीने हावभाव करून उत्तरे देतो. मौन काये वाचे आणि मने झाले पाहिजे, तरच त्या मौनाचा उपयोग, नाहीतर तो एक देखावा होतो. वस्तू अप्राप्य असल्यामुळे प्रत्यक्ष हाती न लागता जर मनुष्य ती मिळवण्याचा विचार करत बसला तर त्याच्या डोक्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. एखादा स्वतःला हुशार समजणारा मनुष्य नोकरीमध्ये बढती मिळवू शकत नाही आणि त्याच्या हाताखालचे लोक बढती मिळवून पुढे निघून जातात. याचा विचार सतत करत असल्यामुळे अशा मनुष्याच्या मेंदूवर परिणाम होतो. तो ज्याला त्याच्यावर बढती न मिळाल्यामुळे कसा अन्याय झाला आहे हे समजावून देत असतो. योग्यासाठी बाह्य बदल निरुपयोगी असतो. अंतस बदल झाला तरच योग प्राप्त होऊ शकतो. शारीरिक बदल झाला तरी मानसिक बदल होईलच असे नाही. मात्र जर मानसिक बदल झाला तर शारीरिक बदल आपोआप होतो. यास्तव बाह्य आचरणाला अर्थ नाही. मनुष्य मनाने कसा आचरण करतो याला अध्यात्मात फार महत्त्व आहे. यास्तव भगवंत श्री कर्मयोग्याला दांभिक आचरण न करता अंतसबाह्य बदलून जायला सांगत आहेत. अर्जुन क्षत्रिय आहे. क्षात्रधर्म त्याच्या नसानसात भिनलेला आहे. तो युद्धाशिवाय इतर काही करू शकत नाही, करू शकणारही नाही. बाहेरून तो पंडितासारखा तत्त्वज्ञान सांगत आहे, तरीही आतून मात्र तो क्षात्रधर्माने परिपूर्ण भरलेला आहे. असे मिथ्या आचरण त्याने करू नये असे भगवंत श्रींना सांगायचे आहे. जे आपल्याला करायला मिळत नाही ते मनापासून सोडून द्यावे, ही भगवंताची इच्छा असते. तिचा मान राखावा. एकदा मागे पडलेल्या गोष्टीचा विचारही करू नये. जीवनात अनेक गोष्टी करायला असतात, तेव्हा नसत्याच्या मागे लागू नये. समोर फार सुंदर अशी वैविध्यपूर्ण सृष्टी ओतप्रोत भरलेली आणि बहरलेली आहे. योगेश्वर कृपेने तिचा आस्वाद घ्यावा. हरिओम.